नमस्कार मंडळी, काय म्हणते कोल्हापूर? आज आपल्याकडे बेत आहे मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा आणि झणझणीत कटाच्या आमटीचा. बघा, मी इथं 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतल्या. ही डाळ मी आधी 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि शेवटी स्वच्छ चांगलं होण्यासाठी नदीच्या पाण्यानं धुवून काढल्या. नदीच्या पाण्यानं डाळ धुण्याची मजा काही वेगळीच असते बघा. आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊ. पाणी घेताना डाळीच्या दुप्पट तर घ्यायचंच आहे. पण आपल्याला कटाची आमटी पण बनवायची आहे, म्हणून मी थोडं जास्त पाणी घेतलंय. आता ह्यात टाकायची मुख्य गोष्ट म्हणजे हळद. पण ही काय साधीसुधी हळद नाही बरं का. ही आहे कुंज किचनची खास हळद. आता तुम्हीच बघा की रंग बघूनच तुम्हाला समजलं असेल की ही किती प्युअर आहे. बाहेरच्या हळदीत भेसळ असत्या, पण आपल्या कुंज किचनच्या हळदीचा रंग आणि वास एकदम नॅचरल येतोय. जर तुम्हाला बी अशीच पिवळी धमक आणि शुद्ध हळद पाहिजे असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की फोन करा. कुंज किचनची हळद तुम्हाला घरपोच मिळेल. आता चला की मग आता कुकरचं झाकण लावूया आणि डाळ मऊ शिजवून घेऊया. बघा मंडळी, आता कुकरच्या शिट्ट्या सुरू झाल्यात. मी या डाळीला 7 शिट्ट्या देऊन घेणार आहे. कुणाला वाटलं असेल 7 शिट्ट्या कशाला? पण पुरणपोळीची खरी मजा डाळ किती मऊ शिजल्या ना त्यावरच असत्या. डाळ जर लोण्यागत शिजली तरच पुरण वाटताना कष्ट पडत नाहीत आणि पोळी बी ताटात एकदम मऊ लुसलुसीत लागत्या. आरा बघा, शिट्टी संग कसं पाणी बाहेर यायला लागले. पण मंडळी, सांडलेल्या पाण्याकडे बघून नाक मुरडू नका बरं का. तर त्या पाण्याचा रंग बघा की आपल्या कुंज किचनच्या घरच्या हळदीचा अर्क बघा कसा उतरलाय. एकदम अस्सल पिवळा धमक रंग दिसतोय की नाही. बाहेरच्या भेसळयुक्त हळदीचं पाणी असं फिक्कट दिसतं, पण आपल्या घरच्या हळदीचा नॅचरल रंग शिट्टीच्या वाफेसंग घरभर त्याचा वास पसरलाय. ह्यालाच म्हणतात शुद्धता. जरी थोडं पाणी बाहेर सांडलं असलं तरी त्या रंगावरूनच तुम्हाला समजलं असेल की आमची हळद किती क्वालिटीची आहे. मंडळी, कुकरच्या शिट्टी संग तुमचं पण पाणी बाहेर येतं का? असं होतंय? मग घाबरून जायचं कारण नाही. कधी कधी डाळ जास्त शिजायला लागली की असं पाणी बाहेर येतं. ह्याला एक जालीम उपाय सांगते. पुढच्या वेळी मी पण हेच करणार आहे. डाळ लावताना त्यात एक थेंब तेल जास्तीचं टाकायचं आणि कुकरचं झाकण लावताना त्याच्या रबरला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे असं पाणी बाहेर येत नाही. आता हे पाणी येतंय खरं, पण काळजी करू नका. गॅस थोडा बारीक केला की हे पाणी येणं कमी होतंय. आता 7 शिट्ट्या तर पूर्ण झाल्याच पाहिजे, मगच डाळ मऊ होणार. चला मंडळी, 7 शिट्ट्या तर झाल्यात आणि कुकर आता गार झालाय. पण झाकण उघडण्याआधी एकदा शिट्टी उचलून बघायची की आतली सगळी वाफ गेली आहे का. पूर्ण वाफ गेल्याशिवाय झाकण उघडायची घाई करायची नाही. वाह! काय वाफ आल्या आणि हळवीचा काय भारी वास सुटलाय. आता डाळ शिजलीये का हे कसं ओळखायचं? तर एक चमचा घ्यायचा आणि थोडी डाळ हाताने दाबून बघायची. जर ती दबली गेली की समजायचं की डाळ एकदम परफेक्ट शिजल्या, अजिबात कणी राहिलेली नाही. पुरणपोळीसाठी डाळ अशीच लोण्यागत व्हायला पाहिजे. तरच पुरण मऊ होतंय आणि पोळी लाटताना फाटत नाही. चला मंडळी, डाळ तर आता शिजून तयार आहे. आता ही सगळी गरमागरम डाळ आपण या पुरणाच्या जाळीत काढून घेऊया. हे बघा, डाळ ओतताना घाई करायची नाही. यातलं सगळंच्या सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. डाळीत पाणी राहिलं ना तर मग पुरण आटवताना लई वेळ लागतो आणि पुरण बी पातळ होतंय. मग पोळी लाटताना ती फाटण्याची भीती असत्या. जाळी थोडीशी हलवून घ्यायची, म्हणजे डाळीच्या कणांकणात साचलेलं पाणी खाली निघून येतं. बघा, आपली डाळ कशी लोण्यागत मऊ शिजल्या. पण आता आपल्याला ती एकदम कोरडी करून घ्यायची आहे. जेव्हा हे पाणी पूर्णपणे निथळून जाईल तेव्हाच आपल्या पुरणाला खरा स्वाद येणार आहे. पाणी पूर्ण नितळलं की मग आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया. चला, आता आपली डाळ तर निथळून कोरडी झाल्या. आता वळूया पुढच्या महत्वाच्या कामाकडं. पुरणपोळीचं ताट म्हटलं की सोबतीला तोंडी लावायला सांडगे तर पाहिजेत. म्हणून मी इथं एका बाजूला कढईत तेल तापत ठेवलंय. जोपर्यंत तेल कडकडीत तापतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला पुरण आटवायला घेऊया. काय त्यामुळे वेळ वाचतो आणि कामं बी पटापट होत्या. आता या गरम डाळीत आपण घालूया गूळ. गूळ घातला की हे मिश्रण थोडंसं पातळ होतंय, पण त्याला आता सतत हलवत आपल्याला ते आटवून घ्यायचंय. पुरण नीट शिजलं की मगच पोळीला खरी चव येत्या. एकीकडं पुरण शिजते आणि एकीकडं तेल तापतंय.
आता हे तेल गरम झालं की आपण यात मस्त घरचे सांडगे तळून घेऊया. पुरणपोळीच्या घासासोबत कुरकुरीत सांडग्याची जोड म्हणजे एकदम नादखुळा. आता पुरणपोळीचा बेत म्हटल्यावर तोंडी लावायला पांढरी फिक्कट तांदळाची कुरडई तर पाहिजेच. गव्हाच्या कुरडईपेक्षा ही तांदळाची कुरडई खायला हलकी आणि खुसखुशीत असते. हे बघा कशी दिसते आपली तांदळाची कुरडी, एकदम नाजूक आणि पांढरी शुभ्र. आता तेल चांगलं कडकडीत तापले. आता बघा ही कशी फुलते ते. बघा, आरारा नादच खोळा. तेलात टाकल्या टाकल्या कुरडई कशी टम्म फुगली आणि दुप्पट झाले तुम्हीच बघा की. तांदळाची कुरडई तळायला लई वेळ लागत नाही. टाकली की लगेच फुगून वर येत्या. ही कुरडई इतकी खुसखुशीत झाली की हाताने दाबली तरी त्याचा पार चुरा होईल. आता अशा कुरड्या मी मस्त तळून घेते. पुरणपोळीच्या घासासोबत ही कुरकुरीत तांदळाची कुरडई म्हणजे एकदम जंगी बेत होणार. चला आता या कडकडीत तेलात आपण सोडूया आपले साबुदाण्याचे सांडगे. बघा तेलात पडल्या पडल्या हे सांडगे कसे टम्म फुगायला लागलेत. साबुदाण्याचा एक एक दाणा तर बघा कसा मोत्यागत टपोरा झालाय. पण आता इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय आहे, बऱ्याच जणांना सांडगे एकदम पांढरे फेक आवडतात. पण मला मात्र सांडगे असे थोडेसे लालसर आणि खरपूस तळून घ्यायला लई आवडतात. साबुदाणा सांडगा जेव्हा असा तांबूस रंगावर तळला जातो ना, तेव्हा त्याचा कच्चेपणा पूर्ण जातो आणि तो खायला एकदम खमंग लागतो. हे बघा की आता कसा मस्त तांबूस रंग यायला लागलाय. असा खरपूस सांडगा जेव्हा पुरणपोळीच्या घासासोबत दाताखाली येतो ना, तेव्हा जे काय कडक आवाज येतो, नादच खुळा. बघा कसे कडक आणि खमंग झालेत. हे असे खरपूस तळलेले सांडगे ताटात काढले की त्याचा आवाज बी कसा खणखणीत येतोय. चला आता अशाच पद्धतीनं मी थोडे जास्त सांडगे तळून घेते, कारण हे असेच नुसते खायला बी लई भारी लागतात. कुरड्या आणि साबुदाणाचे सांडगे तर झाले. आता सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे लांबडे सांडगे. हे सांडगे दिसायला लांबट असतात आणि तळल्यावर लई खुसखुशीत लागतात. हे सांडगे बी आपल्याला साबुदाणा सांडगासारखे थोडेसे लालसर आणि खरपूस तळून घ्यायचेत. तांदळाचा किंवा गव्हाचा चीक जेव्हा असा तेलात थोडासा जास्त तळला जातो ना, तेव्हा त्याचा खमंगपणा अजूनच वाढतो. पांढरे सांडगे फक्त दिसायला चांगले दिसतात, पण चव मात्र अशा तांबूस रंगाच्या सांडग्यालाच असत्या. बघा आता कसा मस्त खरपूस रंग आलाय. ताटात काढल्यावर याचा जो काही कुरकुरीतपणा येतो, मस्तच. सांडगा असा असावा की त्याचा तुकडा तोंडात टाकल्या टाकल्या तो विरघळाला पाहिजे आणि त्याची चव जिभेवर रेंगाळली पाहिजे. चला तर आता आपले कुरड्या सांडगे तळून तयार आहेत. आता हे झालं की आपण तळतोय तांदळाचा पापड. आता हा पापड तेलात पडला की बघा कसा जादूगत फुलतोय. कढईत पापड टाकला की तो असा कडेला जाऊन फुलला पाहिजे, तरच तो खायला खुसखुशीत लागतो. हे पापडसुद्धा आपल्याला एकदम पांढरे काढायचे आहेत. मी याला थोडं करपूस तळून घेणार नाही. तांदळाच्या पिठात तो भाजलेला आणि तळलेला खमंग वास जेव्हा सुटतो ना, तेव्हा समजावं पापड एकदम परफेक्ट तळलाय. बघा काय मस्त दिसतोय ना, एकदम मोठा आणि कुरकुरीत झालाय. चला मंडळी आता वळूया आपल्या महत्त्वाच्या कामाकडं. ते म्हणजे पुरण आटवणं. मगाशी मी डाळीत गुळाची ढेप फोडून घातली होती. पण पुरणपोळी म्हटलं की ती गोडधोड पाहिजेच, हाय काय नाही? मला थोडं जास्त गोड आवडतं. म्हणून मी एकदा यात थोडासा गूळ वाढवलाय. तुम्ही बी तुमच्या आवडीनुसार आणि अंदाजानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता बघा, गूळ वितळल्यावर हे मिश्रण कसं छान मिळून यायला लागले. सुरुवातीला गूळ वितळला की हे थोडंसं पातळ वाटतं, पण जसं जसं हे शिजत जाईल ना, तसं तसं ते घट्ट व्हायला लागतंय. आता बघा, पळीनं हलवताना आता हाताला थोडासा जोर लागायला लागलाय. याचाच अर्थ आपला पुरण आता घट्ट व्हायला सुरुवात झाल्या. हे बघा, आता हे मिश्रण पळीला कसं गच्च धरून ठेवते आणि कढईच्या कडावी सोडायला लागले. पुरणपोळीसाठी पुरण जास्त पातळ बी नको आणि लई दगडागत घट्ट बी नको. आता हे एकदम परफेक्ट आणि मऊशार व्हायच्या बेतात आले. गार झालं की हे अजून थोडंसं सेट होतंय, म्हणून मी गॅस आता बंद करते. चला मंडळी आता वळूया पुरण वाटण्याकडं. पुरण शिजलं की ते असं गरम असताना जाळीतून वाटून घ्यायचं, म्हणजे कष्ट बी कमी लागतात आणि पुरण कसं लोण्यागत मऊगार निघतं. हे बघा मी जाळीत असं थोडं थोडं पुरण घेऊन वाटतेय. गरम असल्यामुळे बघा कसं पटापट खाली पडायला लागले. पुरणपोळी मऊ व्हायचं गुपित हेच आहे.
पुरण जितकं बारीक आणि मऊ वाटलं जाईल, तितकीच तुमची पोळी मऊ आणि लुसलुशीत होणार. आणि हे बघा की जाळीतून खाली आलेलं आपलं हे मऊशार पुरण. जाळीच्या खालच्या बाजूला बघा कसं लोण्यागत मऊ पुरण जमा झालंय. डाळीचा एक बी कण यात शिल्लक राहिलेला नाही. पुरणपोळी मऊ लुसलुशीत व्हायचं हे खरं गुपित आहे. पुरण जितकं बारीक आणि असं मऊ वाटलं जाईल, तितकीच तुमची पोळी लाटताना फाटत नाही आणि कडेपर्यंत पुरण सारखं पसरलं जातं. काय भारी टेक्स्चर आले ना. घरच्या हळदीचा पिवळा धमक रंग आणि गुळाचा तांबूसपणा यामुळे पुरण कसं चमकदार दिसतंय. हे पुरण आता चांगलं गार झालं की अजून थोडंसं सेट होईल आणि मग पोळ्या लाटायला एकदम सोपं जाईल. आता जाळीतून तर सगळं पुरण काढून घेतले, पण हे पुरण पोळीसाठी एकदम परफेक्ट सेट झालंय की नाही हे कसं ओळखायचं? त्याची एक सोपी आणि खात्रीशीर पद्धत मी तुम्हाला सांगते. हे बघा, यातलं थोडं पुरण असं हातात घ्यायचं आणि त्याचा छोटासा गोळा तयार करायचा. आता हा गोळा असा हाताने प्रेस करून बघायचा. बघा, हा गोळा कसा मस्त गोल आणि गरगरीत झालाय आणि दाबला तरी कुठे विरघळत नाहीये किंवा हाताला चिकटत सुद्धा नाही. गोळा असा व्यवस्थित गोल झाला की त्याला आकार आला की समजायचं आपलं पुरणपोळी लाटण्यासाठी एकदम टकाटक सेट झाले. जर हा गोळा नीट झाला नसता किंवा पसरला असता, तर पोळी लाटताना ती फाटली असती. पण आपलं पुरण बघा कसं लोण्यागत मऊ, पण तरीही कसं छान सेट झाले. आता याच्या पोळ्या कशा कडेपर्यंत पुरण भरलेल्या आणि लुसलुशीत होणार बघाच तुम्ही. चला तर मग पुरण तर तयार आहे. आता घेऊया की गरमागरम पुरणपोळ्या लाटायला. पुरण तर आपलं तयार झाले, पण पोळी लुसलुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे कणिक. इथं मी गव्हाच्या पिठात थोडंसं मैदा मिसळलंय. मैद्यामुळं काय होतं, पोळीला एक प्रकारचा पांढरेपणा येतो आणि ती फाटत सुद्धा नाही. आता यात आपण घालूया थोडी हळद आणि मीठ. आता यात थोडं थोडं पाणी घालून मी हे कणिक घट्ट मळून घेणार आहे. आपण चपातीला मळतो ना, त्यापेक्षा ही कणिक थोडीशी घट्ट मळायची असते. मीठ मळून याचा एक गोळा तयार करायचा. आता ही घट्ट मळलेली कणिक मी या पाण्यात बुडवून ठेवते. ही आमची जुनी पद्धत आहे. घट्ट कणिक अशी पाण्यात अर्धा एक तास भिजत ठेवली ना, की त्यातला चिवटपणा आणि लवचिकपणा लय भारी येतो. पोळीला जो मऊपणा हवा असतो, तो या पाण्यामुळे येतो. आता 1 तास तर झालाय. ही कणिक पाण्यातून बाहेर काढूया. बघा मगाशी जी घट्ट होती कणिक, आता कशी मऊ पडल्या. आता यात घालायचं तेल. पुरणपोळीच्या कणकेला तेलाची अजिबात काटकसर करायची नाही. तेल घातल्यामुळं पोळी छान खुसखुशीत आणि चकाकी आलेली तयार होते. आता येते खरी कसरत. ही कणिक तेलात कालवून अशी जोरजोरात आपटून मळल्यामुळं कणकेचा कण अन कण मोकळा होतो. जेवढी जास्त तुम्ही ही कणिक अशी आपटून मळाल ना, तितकी पोळी मऊ होणार आणि लाटताना कागदासारखी पातळ येईल. हे बघा की आता ही कणिक मळून तयार आहे. याचा लवचिकपणा बघा. बघा कशी रबरासारखी ताणली जाते. मैदा घातल्यामुळं आणि आपटून आपटून मळल्यामुळं याला असा ताण येतो. आता यात जेव्हा आपण पुरण भरू ना, तेव्हा ते कडेपर्यंत एकसारखं पसरेल. मंडळी, आमटीला खरा स्वाद येतो ना, तो तिच्या वाटणमुळे. तर आज आपण कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला एकदम पारंपरिक पद्धतीनं भाजून घेणार आहोत. कढईत सगळ्यात आधी टाकूया सुक्या खोबऱ्याचे तुकडे. खोबरं चांगलं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं नीट भाजलं ना, की आमटीला बी चव भारी येते आणि रंग बी सुरेख येतो. खोबरं थोडं भाजत आलं की यात टाकायचे धने, जिरे आणि भरपूर तीळ. तीळ घातल्यामुळं आमटीला एक प्रकारचा दाटपणा येतो आणि खमंगपणा पण येतो. सोबतच यात टाकूया लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं तेल. हे सगळं साहित्य मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी यात टाकायची सुकलेली लाल मिरची. मिरची शेवटी बरं का टाकायचं? कारण ती लगेच जळत्या. आता हे सगळं जिन्नस एखादं मिनिटभर परतायचं. बघा मसाल्याचा काय खमंग सुवास सुटलाय. अख्खं घर या वासानं भरून गेलंय. मसाल्याचा असा छान खमंग वास यायला लागला की आणि मसाल्याचा रंग बदलला की आता गॅस बंद करायचा. हे गरम असतानाच जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मसाला करपण्याची भीती असते.
आता हे पूर्ण गार झालं की आपण यात थोडी कोथिंबीर घालून पाणी न घालता किंवा अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता मसाला तर आपण खमंग भाजून घेतलाय, पण हे वाटण वाटताना मी यात एक खास गोष्ट वापरणार आहे. ती म्हणजे कोथिंबीरीची कोवळी देठ. बरं का मंडळी, आपण काय करतो, कोथिंबीरची फक्त पानं घेतो आणि देठ फेकून देतो. पण खरं सांगू का, कोथिंबीरीचा खरा स्वाद आणि तो अर्क या कोवळ्या देठामध्ये असतो. मंडळी, तेल चांगलं कडकडीत तापलंय. आता सगळ्यात आधी यात टाकूया हिंग. हिंगाचा फोडणीत लय भारी स्वाद येतो. आता यात टाकूया आपण तयार केलेलं ते खोबरं, तीळ आणि कोथिंबीरच्या देठाचं वाटण. हे वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं. सगळ्यात आधी मी टाकत्या आमची खास कुंज किचनची हळद. बघा काय पिवळा धमक रंग आहे. त्याचसोबत टाकूया आपला घरचा काळा मसाला म्हणजे तिखट. चवीसाठी धने, जिरेपूड आणि आमटीला सुरेख रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर. हे सगळं मसाले या तेलात आणि वाटणात छान भाजून घ्यायचे. मसाले परतून झालं की यात टाकूया चवीनुसार मीठ. मीठ मसाल्यात टाकल्यामुळे मसाला लवकर तेल सोडतो. हे बघा कडेने कसं छान तेल सुटायला लागले. असा मसाला तेल सोडायला लागला की समजायचं फोडणी आता नादच खुळा बसणार. मंडळी, मसाला तयार आहे. आता यात ओतूया आपलं हे डाळीचं पाणी म्हणजे येळवणी. आमटीला किती दाटपणा हवाय त्याचप्रमाणे पाणी कमी जास्त करायचं. आता वरून टाकूया भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर उकळताना टाकली की त्याचा सुगंध आमटीत छान उतरतो. आता गॅस मोठा करून आमटीला एक कडकडीत उकळी येऊ द्यायची. बघा, उकळी यायला लागली की तशी वर काय सुंदर तर्री आल्या. मसाल्याचा खमंग सुवास सुटलाय आणि आपली झणझणीत कटाची आमटी तयार झाली. चला मंडळी, पुरण तयार आहे आणि कणिक बी चांगलं मुरलंय. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडं, तो म्हणजे पोळी लाटणं. खरं सांगू का, मला काय पोळी अगदी परफेक्ट गोल गरगरी जमत्या असं नाही, पण हा थोडीफार जमत्या. प्रयत्न करायला काय हरकत आहे, होय का नाही? कणकेचा एक छोटा गोळा घेतलाय आणि त्याची अशी पारी करून घेतल्या. आता यात भरपूर पुरण भरायचं. बघा आपली कणिक किती लवचिक झाल्या. त्यामुळं पुरण कसं छान आत बसलंय. तोंड व्यवस्थित बंद करून आता हे लाटायला घेऊया. पोळपाटवर थोडं कोरडं पीठ टाकून ही पोळी मी अगदी हलक्या हाताने लाटले. माझी पोळी कदाचित अगदी काचेसारखी पारदर्शक होणार नाही, पण आपण कणिक आपटून मळली होती ना, त्यामुळे बघा पुरण कसं कडेपर्यंत पसरायला लागले. आकार थोडा इकडे तिकडे झाला तरी चालेल, पण चव मात्र नक्कीच घरची असणार. तवा चांगला तापलाय. आता ही पोळी आपण टाकूया या तव्यावर. आता माझी पद्धत बघा, मला अजून हाताने पोळी उलटायला भीती वाटते, म्हणून मी हे उलथनं वापरते. उलथण्याने पोळी खालून थोडी सुट्टी झाली की मगच ती सावकाश उलटून घ्यायची. उलथण्यामुळं पोळी फाटायला बी भीती राहत नाही. आता यावर मी थोडं तेल लावून घेते आणि आता ही पोळी भाजण्यासाठी मी वापरणार आहे झारी. उलटण्यापेक्षा झारीने पोळी दाबायला मला लई सोपं पडते. झारीने पोळीच्या कडा अशा गोल फिरवत दाबायच्या, म्हणजे पोळी कुठं बी कच्ची राहत नाही आणि तिला एक छान जाळीदार नक्षी बी येते. हे बघा, झारीने कडा दाबल्या की माझी पोळी बी कशी टम्म फुगायला लागली आहे. बघा मंडळी, मला परफेक्ट येत नसली तरी प्रयत्नाने माझी पोळी कशी छान फुगल्या. कुंज किचनच्या हळदीमुळे बघा कसा पिवळा धमक रंग आलाय. झारीने अशी पोळी भाजली ना की ती कडेपर्यंत खमंग लागते. दोन्ही बाजूने पोळी छान भाजली गेल्या. आता ही पोळी काढून घेऊया आणि त्यावर सोडूया साजूक तुपाची धार. आकार थोडा वेडावाकडा झाला असला तरी चालेल, पण प्रेमाने बनवलेली ही पोळी खायला लय भारी लागते. चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही बी प्रयत्न करून बघा. चला, एक पोळी तर आपली नादखुळा झाली. आता अशाच पद्धतीनं मी बाकीच्या बी पोळ्या पटापट लाटून घेते. एकदा का हात बसला आणि लय लागली ना की मग पोळ्या लाटायला वेळ लागत नाही. सुरुवातीला वाटतं की लई कठीण आहे, पण जसं जसं आपण लाटत जाऊ तसं तसं आत्मविश्वास वाढतोय. बरं का मंडळी, मगाशी मी म्हणाले होते ना की मला परफेक्ट येत नाही, पण आता बघा की 2-3 पोळ्या लाटल्यावर हात बी कसा परफेक्ट बसलाय. आता आकार बी थोडासा सुधारायला लागलाय, पण पुरण बी बघा की कसं छान कडेपर्यंत पसरायला लागले. मंडळी, स्वयंपाक ही एक कला आहे. ती सरावानं आणि प्रेमानं जमत्या. तवा बी आता चांगला तापलाय,
त्यामुळं पोळ्या बी आता भराभर फुगायला लागल्यात. हे बघा, पुन्हा माझं तेच उलातनं आणि ही आपली झारी. या दोघांच्या जोडीमुळं माझं काम लय सोपं होते. तेल लावलं की झारीनं अशा कडा दाबून दाबून मी पोळ्या भाजते. झारीमुळं काय होते, कडा कुठे बी जाड राहत नाही. एकदम छान, पातळ आणि खमंग भाजल्या जातात. आता ही आपली शेवटची पोळी तव्यावर आहे. एकदा का पुरण संपलं आणि ताटात पोळ्यांची थप्पी दिसली ना की मग सगळा थकवा कुठल्या कुठं पळून जातो. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आता बघा साध्या सोप्या पद्धतीनं आपण सगळा स्वयंपाक उरकलाय. तर मंडळी अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या लाटून आणि भाजून तयार झाल्या आहेत. मऊ, लुसलुशीत आणि सुगंधी. तुम्ही बी माझ्यासारखी झारी आणि उलथण्याचा वापर करून बिनधास्त पोळ्या करायला घ्या. काही बी अवघड नाही. चला तर मग आता वेळ झालीये पोटभर जेवणाची.